काय काय रेट लय पडले ते. लय म्हणजे किती पडले? ती आता काल सौदा 135 ने केलेला, आज 110 मागते ती. हेच गडबड होते. ह्या वातावरणामध्ये जे सौदे होतील, हा हे सौदे खूप म्हणजे तुमची मानसिकता ढासळलेली आहे की बाबा आता लय रेट कमी मागायला लागले म्हणून पटकन देऊन बरोबर आहे, टाका, अजून कमी होतंय का? पण बरोबर आहे. परवाचा जो व्हिडिओ आपला केला होता हा की ज्यांना थांबता येईल त्यांनी 4-8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस ती त्यांनी गडबड करू नका. नाही तर बरोबर. बाजार पडताय म्हणून तुम्ही आतमध्ये असाल आणि ज्यांचा आता सध्या माल खराब होत आहे ते तर थांबू शकत नाही. ते फार आता टिपका वाढलेला आहे, ते थांबू शकत नाही. बरोबर आहे. तर आज अशी परिस्थिती झाली की मार्केटला परवापेक्षा रेट वाढले. हा ऍव्हरेजली 4-5 रुपयांनी वाढ झाली. परवा दिवशी 4-5 रुपयांनी घट झाली होती, ती हा पुन्हा जागेवर राहिली. आलं लक्षात? हा त्यामुळं रेट पडलेले नाहीत. 135 रुपयापासून 110 रुपये म्हणजे 25 रुपये एवढे खाली आले नाही. 4-5 रुपये वर खाली झालं ऍव्हरेजली. आता काल सौदा करून गेलेला, आज व्यापारी सकाळी तोडाही तुम्हाला आलाच नाही. मग आता म्हणतोय रेट कमी झालेत काल आता बी. हेच सांगतो तुम्हाला, तुमची मानसिकता ढासळण्याचा हा पिरियड आहे 4-6 दिवसाचा. बरोबर आहे. आणि ज्याचा सौदा होईल त्यांनी कमीत कमी 1,00,000-2 लाख रुपये घेतल्याशिवाय सौदे पण करू नका. हा एक सरासरी 1,00,000-2 लाख घेतल्याशिवाय. हा, बरोबर आहे. 2-5 हजार रुपये घेतलं की ते निघून जाणार. तुमचा सौदा तुम्हाला उंचीवर येणार. पण कोणतरी ह्यानी कॅन्सल केला म्हणजे बाजार नासळलेला आहे, त्यावेळेस सौदाच झाला नाही ना. बरोबर आहे. आता तुम्ही बघतोय मी तुमचा रोज व्हिडिओ. हा, गाव कुठलं तुमचं? आंबाड कोरडवाडी, अं, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. हा, एक लक्षात. आपण जर त्या वनवे आपण सगळा माल केडी चौधरी तो आपल्याकडे येतो. हम्म. मग आता ह्या वर्षी लय बाग असल्यामुळे जाग्याला देऊन म्हणलं 2 प्लॉट मागचे गणपतीत तुमच्याकडे आणावा. नाही, तुम्ही 12 महिने मार्केट चालू आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला जागेवरती कोण मागणार नाही त्यावेळेस तुम्ही येणार, ही भावना बाजूला काढा. कारण तुम्ही आता मार्केटिंग पणचा अभ्यास घ्या आणि जागेवरचा अभ्यास घ्या. कधी पण मागचं न्यायचं आणि आताचं द्यायचं हे डोक्यात धरू नका. जर तुम्हाला चांगल्या रेट मध्ये जागेवर मागतंय जरूर द्या, हे माझा शब्द आहे. बरोबर आहे. पण जर कुठलाही बाजार एवढा खाली आलेला नाही, आलं लक्षात. आजही शेतकरी, मी आज पुण्यामध्ये आलेला शेतकरी एवढा समाधानाने गेला की परवापेक्षा आज रेट वाढलेला आहे. बरोबर आहे. फक्त हा रेट कशामुळे घटणार आहे? 2-4 दिवस पाऊस सांगितल्यामुळं शेतकरी गडबड करणार की माझ्या मला टिप करायला पाहिजे. तुमचा सकाळ सकाळी व्हिडिओ बघा, आम्ही आवरून बसलेलो असतो मोबाईल हातात घेऊन, 1-2 तास वाटच बघतोय कवा येते क्लिप. तेवढं समाधान वाटतंय हो. तुमची क्लिप व्हायरल झाली की मग टेन्शन नाही, दिवसभर आपलं मन आहे जायला. वाढते रेट. पण व्यापाऱ्याचा फोन आला की रेट कमी व्हायला लागले तर देऊन टाका असलं. काही नाही, काय घाबरू नका. मी छाती टोक पर्यंत तुम्हाला सांगितले मे मध्ये की बाजार ढासळले तर फक्त 2-4 दिवस पावसामुळे ढासळतील. बरोबर आहे. बाकी बाजार ढासळायला यावर्षी माल जास्त नाही. आणि जो बी माल आहे त्या मालावरती टिपका जास्त आलाय, तेली आलाय, लाल पुरळ आली. आले आलं लक्षात. बुरशी आले एवढी पूर्ण. भयंकर आहे मे मधल्या ह्याच्यामुळं. मेचा पाऊस झाल्यानंतर एका जाणकारांनी सांगितलेलं आहे की ही बुरशी 2 महिने त्रास देणार आहे. बरोबर आहे की आता. तसं हा, त्यामुळं तुम्हाला जे मी सांगतो ते म्हणजे माझ्या फायद्यासाठी नाही की माझा शेतकरी कुठंतरी गडबडून ते रिकामी रेट मध्ये देऊन फसू नये, एवढीच माझी भावना आहे. बरोबर. तुम्ही आणाच म्हणत नाही ना माझ्याकडे, तुम्ही मोकळे येऊन बघा म्हणताय. तुमचं नाहीच नाही. मी कधीच बोललेलो नाही. आता गाडीवाल्यांनी एक धुमाकूळ घातलाय, माझ्याकडे काय कमिशन मिळत नाही. तिथं हे होतं, बरोबर आहे तिथं ते की. होतं, तिथं आम्हाला आम्हाला म्हणला की एक जण सोलापूरला नेऊ म्हणला, केडी चौधरीला नको न्यायला म्हणला. हा की सोलापूरला 30 रुपये कॅरेटला कमिशन आहे त्याला आणि भाडं वेगळं. हा, मग मी कमिशन देत नाही ना. हा बरोबर आहे. आणि मी म्हणत नाही सगळे गाडीवाले खराब आहेत, चांगले पण गाडी आहे ना. आजही जर मग सगळेच गाडीवाले खराब असतात, 8,000 9,000 कॅरेटची आवक मला जी आज आली ती काही स्वतः शेतकऱ्यांनी आणली नाही, चांगले गाडीवाले पण आहेत. नाही फिक्स शेतकरी तुमचा आहेत ना पहिल्यापासून, ती गाडीवाली. हा बरोबर. हा, आणि हे तुमच्याकडे आमचे आजचे संबंध नाही. माढा तालुक्यात जो 1990 सालापासून आता वनवे तुम्ही नाव सांगितले, हे सगळे माझे बोराचे शेतकरी आहेत. अहो पुरस्कार भेटले त्या गाजरेला आरण मध्ये, तर आमच्या आत्या दिली ना आरणला. हा, मग ते गाजरे आपले नवनाथ गाजरे वगैरे सगळे आपले जुने हा शेतकरी. आमच्या आत्या दिली ना त्यांना नवनाथ गाजरेंना. हा, मग आता मला सांगा ना, कुठला महाराष्ट्रातलं गाव नाही आणि तिथे एखादा शेतकरी नाही की तो गिडी चौधरीला ओळखत नाही.
तुम्ही एवढं महाराष्ट्रात तुम्ही नाव घेता शेतकऱ्याचं, हे किती मोठं श्रेय आहे म्हणावं. आता शेतकऱ्याचं नाव तोंडातून एखाद्या किती वर्षानंतर निघतंय. आता आरणला काय एवढं त्यांच्या बागा नाही त्या आता. 1990-92 ला मी नवनाथ गाजरे, किसन चव्हाण ही सगळी माझी जुनी शेतकरी. बरोबर आहे. हनुमंत गाजरे. हनुमंत गाजरे. हम्म. हा मग हे मला सांगा, हे हृदयातलं नातं आहे हो. ही काय पैसे देऊन गाडीवाल्याला विकत घेतलेलं नातं नाहीये. बरोबर आहे. हा बरोबर आहे. बरोबर. त्यामुळं तुम्ही माझ्या व्हिडिओची नक्कीच वाट पाहताय. मला आनंद वाटतो की आपण जे सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो त्यांना कुठेतरी त्याचा फायदा होतो. आणि मी सुद्धा अभ्यास करून हे बोलत असतो. बरोबर आहे. आज मी 2 दिवस सांगितलं, हा बाजार खाली आले नक्की आले, पण किती आले? 4-6 रुपयांनी आले. ते 4-6 रुपये परत वाढ होणार आहे. परवा दिवशीच्या ऍव्हरेज 5-6 रुपयांनी खाली आलं, आज पुन्हा 5-6 रुपयांनी आज वाढलं. बरोबर आहे. हा आणि आज ऍक्च्युली आवक पुण्याला जास्त व्हायला पाहिजे, आपण रोखली की बाबा तुम्ही गडबडून जाऊ नका. चांगले माले आले आजही शेतात तुम्ही एकदा फळ तोडलं की परत झाडाला लावू शकत नाही, बरोबर आहे. त्याला विकायचेच. सर, इंदापूर मध्ये आपलं मार्केट माल येत नाहीत का जास्त तिथं? इंदापूर हा तालुक्याच्या लेवलवरची जी आजूबाजूची मार्केट आहेत आणि ग्राहक वर्ग बी त्याच लेवलचा, तिथं जो आपण जागेवरती देतो त्यातनं रिजेक्शन झालेला किंवा आपल्याला मीडियम माल आपण जे पुण्यात गेलो तेच रेट मिळतात. पण जे टॉप क्वालिटी आहे, मी तुम्हाला नेहमी सांगतो हा. की महाराष्ट्रात कुठलंच मार्केट नाही की जे पुण्याला तोड देऊ शकतं. बरोबर आहे. ते माल पुण्याकडे तुमचे 5, 25, 30, 40 रुपये रेट का वाढतात? ही शेअर आहे, मॉलचं ग्राहक आहे, लोकल गिराईक. स्टॉलचं गिराहक आहे आणि देशभरात जाणारा तिथं लक्झरी आहे, रेल्वे आहे. पूर्ण सेवा आहे ना. हा 10 बॉक्स असेल तरी कुठे जाऊ शकतात. तुम्हाला शेतकऱ्याचा तोड निर्णय नाही, होत पण नाही. तुम्हाला तोड नाही. शेतकऱ्याने योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. हा मग शेतकरी निर्णय घेताना तुम्ही सांगताय गाडीवाला अमुक अमुक ठिकाणी गेलं की त्याला 30 रुपये कमिशन, तो माझं नाव नाही घेणार ना तिथं. तुम्हाला शोधायचे चांगला दलाल कोण आहे. कोण आहे? हा, बरोबर आणि आहे. मी म्हटलं ना केडी चौधरी चांगला आहे. तुम्ही महाराष्ट्रात केडी चौधरींच्या थोडीच तोड किंवा त्याच्यापेक्षाही पुढे चांगला असत तिथं जा ना. बरोबर आहे बरोबर आहे. हा. हा. आता तुम्ही नाशिकच्या सुद्धा युट्यूबवर पाहत असाल, तिथं सुद्धा उभं राहायला जागा, एवढं ग्राहक वर्ग काय आहे, शेतकरी काय आहे. बरोबर आहे. फुल गर्दी आहे. विश्वासाची पिढी आहे आणि 50 वर्ष झाले शेतकऱ्यांची सेवा अविरतपणे करणारी पिढी आहे. आणि आज 20 वर्ष मी स्वतः डाळिंबात काम करतोय. 35 वर्ष आता 1990 सालापासून बोर विकतोय. बरोबर आहे. त्यामुळं मी काय आहे ते म्हणण्यापेक्षा तुम्ही मला ओळखलं पाहिजे की हा दलाल काय आहे आणि आपल्या फायद्याचा आहे का तोट्याचा आहे. तुम्ही माणूस बघितला तर कळतो तुम्हाला कुठला शेतकरी कसा आहे. माणूस बघितलं तर कळतच. बोलता बोलता हा. सुद्धा मी त्या दिवशी आज एक ऑडिओ प्रसारित झालेली आहे. बोलता बोलता म्हणलं, तुमचं जास्त शिक्षण झालेलं आहे. अहो म्हणले मी शिक्षक आहे. कारण शेतकरी हा. आता शिक्षित झाला तरच टिकणार आहे. तर ते बरोबर. शिक्षक होते. असो प्रत्येक जण त्याच्या हुशारीने काम करतो, पण हुशारी आपली शेवट आहे ना कुणीतरी आपल्यावरती जादू कामी केले. लागते. हा कुठं तर कामी लागते हुशारी. हो लागते ना लागते. आणि कुणीतरी जादू करून आपल्याला काय जर केलं की बाबा त्याला आरी घातलं की नाही इकडे जायचं, ते फसतोय मग तिथं. बरोबर आहे. मी हो. सकाळी तुमची क्लिप बघितली ना आता त्या माळशिरसची. हा हा ते तुम्हाला तुमच्याकडे घेऊन येणार वडील म्हणतात ती. सकाळी तुम्हाला क्लिप नाही का तुम्ही टाकली? हा 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 ती 2-3 ते बघितली. दिवसापूर्वी. हा 2 दिवसापूर्वी हे केली असेल, ती आज प्रसारित झाली होती. चालतंय चालतंय. चालते, काय अडचण नाही, घाबरून जाऊ नका. पैसे होणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहेच मी जोडतो नेहमी. ह्यासाठी तुमचा चांगला माल आहे. कुणी तुम्हाला फसून जात असेल तर फसू नका. मोकळं मार्केटला या आणि हे हो, 4-6 दिवस फक्त पावसाचं होऊ द्या, निघून जाऊ द्या. तुम्हाला असा करंट दिसेल ना, तुम्ही मग यायला ज्यांनी दिलं ते म्हणतील याला फसलो बरं का, माझं 2 लाखाचं नुकसान झालं, कोण म्हणून 5 लाखाचं झालं, कोण म्हणून 10 लाखाचं नुकसान झालं. मग फसू नका. आणि जर 135चा 110 वर येत असेल, एवढा रेट काय उतरलेला नाही हे खात्री करण्यासाठी मार्केट फिरा. चालतंय चालतंय. ओके. हा? हो हो. चालेल, ओके, धन्यवाद धन्यवाद.